नमस्कार मंडळी, आज आपण बनवते खारं वांग। खारं वांग बनवण्यासाठी मी लसूण आणि कोथिंबीर वाटून घेतलेले आहे आणि हे शेंगदाण्याचं कूट आहे आणि एक चवीपुरतं मीठ, हळद। आता हे सगळा मसाला आपण मिक्स करून वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे। छान असं मिक्स करून घेतलंय सगळं आणि वांगे मी चिरून धुवून स्वच्छ मिठाच्या पाण्यात ठेवलेत, कारण की काळे पडणार नाही म्हणून। मिठाच्या पाण्यात ठेवले की चिरलेले वांगे काळे नाही पडत। तर आता आपण वांग्यामध्ये मसाला भरून घेऊया। असा मसाला भरायचा आहे पूर्ण चारी बाजूनी। आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये जरा भाज्या जरा व्यवस्थित बघून खा, कारण की मी आता जी वांगे चिरायला घेतलेले ना, तर त्याच्यामध्ये माझे 4-5 वांगे असे किडलेले निघले, कारण पावसाळ्यामध्ये भाज्यांमध्ये किडे दाणवे निघतात ना। तर घेताना जरा करताना व्यवस्थित निवडून बघून करा। तर आता आपला सगळा मसाला वांग्यामध्ये भरून झालेला आहे। आता आपण फोडणी देऊया। 2 माप तेल घालणार आहे। तेल गरम होते, याच्यात आपण आता जिरं घालूया, मोहरी, आणि आपण आता याच्यामध्ये वांगे सोडूया। त्याच्यामध्ये वांगे टाकून आपण मस्त तेलात असं भाजून घ्यायचं, चांगले खाली वर करून आपण तेलामध्ये वांगे छान असे फ्राय करून घेऊ आणि मग मसाला त्यात घालायचा। तेवढावरती पकडायचं, बघू शकताय वांगे असे छान परतून झालेत। आता आपण ह्याच्यामध्ये मसाला घालूया। हा जो आपला मसाला आहे, मसाला पण याच्यामध्ये छान असा परतून घेऊ। याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालणार आहे। पाटाला मसाला लागला तर ते पाणी घालते त्याच्यामध्ये। आणि आता आपण याच्यावरती मीडियम गॅस ठेवून झाकण ठेवूया, म्हणजे वांगे वाफतील। तर आपण झाकण उघडून बघूया। 5-10 मिनिटं 10 मिनिटं तर लागतील वांग शिजायला। रंग किती सुरेख आलेला आहे, पण आणखीन शिजायला त्याला वेळ लागणार, शिजलं नाही आणखीन। मी आता परत झाकण ठेवते, आता याला चेक करून बघूया शिजले का नाही ते। बघू शकता तुम्ही, थोडंसं 3-4 मिनिटं ठेवावं लागेल नाही शिजलेलं। तर मी परत झाकण ठेवून परत 3 ते 4 मिनिटासाठी ठेवते। आता बघूया आपण, झाले आता वांग शिजले, तर बघून घ्या आणि तेवढं जाता जाता लाईक पण करा आणि सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि असा सपोर्ट करा। धन्यवाद।